रुपयाला कॉट सेट आहे वेलवेट घरात घालण्यासाठी. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इतक्यात माझं आवरलं, मी अंड्यांचं आवरून दिलं आणि आज मस्त खिचडी टाकलेली आहे आणि चिकन फ्राय आहे. तर म्हटलं चला आज थोडंसं वेगळं करू काहीतरी. इतक्यात माझं आवरून झालं. गांधी माशी इथे खूप पक्षी, किडे, फुलपाखरू वगैरे खूप येतात. एवढी मोठी गांधी माशी आलेली आहे वरती. ती बघ तिथे खूप मोठी आहे ना बाबा. ती तर काय आजीच्या वरची ती गांधी माशी मोठी का? हा. तर इतकं छान वातावरण आहे, बघू शकता आजूबाजूला. आणि इतके छोटे छोटे कारले आलेले आहेत ना, इतके मस्त. दाखव बरं कुठे. हा अरे म्हणजे काढले येणार आहे. तर ते मोहरीचे झाड आहे ना, मोहरीचे छोटे छोटे प्लांट. तर आलेले मोहरीचे प्लांट आहे ना छोटे छोटे, तर त्याचे सरसो का साग बनवतात. तर मी बघेल आज रेसिपी झाली तर करेल मी सरसो का साग. तर इतके छोटे छोटे प्लांट आलेले आहे, मी तुम्हाला दाखवेल मी. आणि आज मस्त ऊन पडलेलं आहे, बघू शकता इतकं छान. खूप ऊन पडलेलं आहे. आणि ते बघू शकता खूप प्लांट आलेले आहे, मोहरीचे पूर्ण भरलेलं आहे. आणि याच्यात गहू आहे, काल भरले होते आपण. तर आज घरातलं सगळं सगळं आवरलं आणि प्लांट इतकं छान ग्रो होत आहे ना, तुम्हाला दाखवते, बघू शकता. खूप छान दिसतंय ना कलर त्याचा. आपल्या वालाच्या शेंगाला पण खूप वाल आलेले आहे, वरती आलेले आहे. तर एक दिवस तोडेल ना, हार्वेस्ट करेल त्यावेळेस तुम्हाला दाखवेलच. अजून थोडेसे येऊ देईल, कारण थोडेसेच आहे ना, थोडेसे काय तोडून काहीच उपयोग नाही. अजून वरती थोडेसे मोठे मोठ्या शेंगा झाल्या की मग तोडेल मी. तर आता घेते आवरून आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. आणि आज बहुतेक जमलंच तर डीमार्टला पण जायचं आहे, थोड्या वस्तू घ्यायचे का, कंटेनर वगैरे मोठे मोठे घ्यायचे. बघू आता वैभवला जमलं तर जाऊ. चला बोलते नंतर तुमच्याशी. तर तेच बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवलं, इतकं भारी आहे ना. ऊन पडलंय खूप, बघू शकता. आणि गारवा आहे पण ऊन आहे. आणि आपले प्लांट पण इतके छान दिसत आहे ना, खूप मस्त दिसत आहे प्लांट्स. आणि इथे कियाला आणि विहांचं चाललंय खेळणं, बघू शकता इथे. तर इथे माझं आवरून झालेलं आहे. केस थोडेसे मोकळे साच केले, ठेवले. इतके मोठे झालेले आहे ना, बापरे खूप इतके होते. जेव्हा माझे पहिले ब्लॉग तुम्ही बघत असाल, पहिले फर्स्ट ब्लॉग, तेव्हा इतकेसेच होते. आणि आता एवढे मोठे झालेले आहे, खूप मोठे झालेले आहे. तर मला कट करायचे एक दिवस, तर तुम्ही सांगा कट करू की नको. खूप मोठे झालेले आहे. असे चांगले दिसता की कट करू, नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता थोड्या वेळ बसते. आत्ता वाजला आहे, बघू शकता 1 वाजला आहे. आणि आता जेवण करू. तर चला बोलते नंतर तुमच्या. कियारासाठी मस्त नागलीची पेस्ट केलेली मी, बघू शकता इथे. त्या दिवशी नागलीचं पीठ दळून आणलं होतं ना, तर त्याची मस्त पेस्ट केली आणि हिवाळ्यात दिलेली खूप चांगली असते लहान मुलांना. तर तिला नागलीची पेस्ट आणि आम्हाला खिचडी आणि चिकन आहे. तर आता तिला जेवण देते. आणि मी नागलीची पेस्टची रेसिपी सुद्धा टाकलेली आहे, परत बघायची असेल तर परत मला कमेंट करून सांगू शकता. तर इथे बघू शकता मस्त तुपाची फोडणी दिलेली आहे, तूप आणि जिऱ्याची फोडणी आणि मीठ असं करून मस्त तिला नागलीची पेस्ट दिलेली आहे. तर ती मस्त एन्जॉय करते. आणि चला आता आम्ही पण जेवण करून घेतो, कियाराला पण देते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. तर आता इथे मी रेडी झालेली, बघू शकता. डीमार्टला जायचंय, थोडं काम आहे आणि तिकडे गेल्यावर बोलेल तुमच्याशी. विहानला बोलवते पण तो काही येत नाही. विहान हो ना, विहानला कंटाळा येतो. तर आता आम्ही निघूच. आणि वातावरण पण इतकं छान आहे, बघू शकता. चला आता मी तिकडे गेल्यानंतर बोलते तुमच्याशी. तर इथे डीमार्टला आलेली आहे आणि बघू शकता
तर इथे मला तेलाच्या पिशव्या घ्यायच्या होत्या आणि साखर वगैरे घ्यायचं तर 2-3च गोष्टी होत्या ग्रॉसरीच्या. पण इतर गोष्टी पण बघू बरं, मला कंटेनर वगैरे मोठं घ्यायचं आहे तर मिळतं की नाही बघूच ते. तर इथे मी 5 पिशव्या घेतलेल्या आहे. तर चला आता पुढे जाऊन बघू आपण. आणि तेच मी म्हटलं अजून 2-1 घेऊन टाकू, तर अजून 2-3 घेऊन टाकू. तर हे खूप छान वाटलं मला, मेटलचं आहे ट्रे छोटासा. तर हे घेते 2 आहे. तर इथे छान छान वास वगैरे होते आणि इथे बघू शकता हे फ्रेग्रन्सचे काही आहेत. आणि इथे बाकी म्हणजे जे डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे आहे ते कॅन्डल होल्डर हे. तर छान छान कॅन्डल होल्डर होते. आणि डीमार्टला असं आहे की जे नाही ते त्या वस्तू असतात, म्हणून छान वाटतं की काय घ्यावं. किंवा सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी, कपडे असो, सगळं किराणा असो, कपडे असो, इलेक्ट्रिक वस्तू असो, किंवा मग भांडे, किंवा मग म्हणजे अशा खूप खेळण्या, तर अशा खूप वस्तू इथे असतात. तर इथे बघू शकता. तर इथे माझ्या मागे सगळे कपड्यांचं सेक्शन आहे. आणि इथे बघू शकता लहान मुलींचे ड्रेस छान छान आहे एकदम. हा ड्रेस मला खूप आवडला. तर पूर्ण कपड्यांचंच आहे इथे. तर इथे सगळ्या ओढण्या आहे वगैरे बघू शकता. आणि इथे ओढण्याच आहे आपण, आणि कुर्ती. तर बघू शकता इथे सगळ्या कुर्ती आहे, पूर्ण ड्रेस आहे, पूर्ण सेट. तर इथे बघू शकता बॉटल्स वगैरे खूप आहे. खूप आज गर्दी नाही एवढी, नाही तर इतकी गर्दी राहते ना माझ्या मागे. तर इथे बघू शकता प्लॅस्टिकचं म्हणजे सेक्शन आहे. म्हणजे खूप प्रकारे आपण फ्रीजमधले वगैरे कंटेनर, नंतर मोठे मोठे हे कंटेनर दिसले आहेत. तर म्हटलं चला घेऊ. आणि मला पाहिजे होतं एक, अजून 2 पाहिजे होते, पण म्हटलं एकच घेऊ. आणि मोठं सगळ्यात मोठं होतं ते 899ला होतं, म्हणजे 900ला. आणि त्याच्यात 2 नंबर 699 ते घेतलेलं आहे. तर इथे बघू शकता मी सँडल्स घालून बघते, तर इतके छान छान शूज वगैरे होते. तर मी सगळे ट्राय करून बघत होते कसे दिसतात कसे नाही, पण खूपच छान सुंदर दिसत होते. तर मी म्हटलं चला, पण घेऊन ठेवले तर मला ठेवून देता येतील आणि घालता येणार नाही वगैरे. तर जेव्हा मला घालायचे, म्हणजे जेव्हा मला ओकेजन वगैरे असेल तेव्हा मी घेऊन टाकेल नवीन. तर असं ठरवलं. नंतर इथं वैभव बोलली की 3-4 जोड आहे ना, हे सगळे बघितलेले ते सगळे घेऊन टाक.
तर मी म्हटलं नको नंतर घेईल, आणि मला थोडेसे पुढे टोचत पण होते, म्हटलं नको. बाकी ते 2 होते ना फ्लॅट, ते खूपच छान होते आणि टोचत नव्हते, ते इतके सुंदर. आता इथे बघू शकता, हे एक कलर आहे आणि एक गोल्डन, हे खूपच सुंदर होते आणि इतके छान दिसत होते ना. तर पण तरी मी म्हटलं जाऊ दे, पुढच्या वेळेस घेईल, आता नाही घेत. तर ते मी सगळे ट्राय करून दाखवते तुम्हाला. तर एवढे सँडल्स ट्राय केलेले आहे मी. आणि तर इथे आमचं झालेलं आहे घेऊन. आणि गर्दी नेहमी डीमार्टला गर्दी राहतेच राहते. चला आता बघतो. तर इथे कप्स वगैरे इतके सुंदर सुंदर कप्स होते, पण मी आता घेतलेले आहेत ना, तर म्हटलं जाऊ दे. पण मी मला मग घेतलेला आहे. तर मी कोणता मग घेतला आहे ते तुम्हाला दाखवेलच घरी जाऊन. मी म्हणजे काय काय शॉपिंग केली ते दाखवेलच तुम्हाला. तर इथे बघू शकता किती छान छान मग्स आहे. आणि तुम्हाला माहिती की मला मग्स खूप आवडतात. मी त्यातच चहा किंवा कॉफी पिते. मला छोट्या कपमध्ये नाही पित, ज्या डायरेक्ट मगमध्ये. तर इथे बघू शकता हा मग, मला असं वाटतं की हा घ्यावं, हा छान जरा युनिक होता, दिसत होता. तर तेच आता इथे बघत होतो. बाकीचे जे गोष्टी आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टींपासून खूप छान छान गोष्टी आहेत डीमार्टला. तर बघू शकता हे तळण्याचं किती छान आहे. त्याच्यानंतर ह्या प्लेट्स तर इतक्या छान होत्या ना. तर कोणतं मटेरियल होतं काय माहिती, ब्रास. तर ब्रास काय माहिती, ब्रास होतं की कोणतं, पण कोणतं होतं काय माहिती. आणि त्यात मी दिसते तुम्हाला, बघू शकता. आणि इथे अशा प्लेट्स होत्या, पण छान वाटतात कधी कधी की द्यायला काही. त्याच्यापेक्षा छोट्या असतात तर मस्त पोह्यांना वगैरे. आणि इथे किसणी वगैरे आहे. तर टिफिन बॉक्सचे इतके प्रकार आहे ना, बापरे. बॉटल्स, टिफिन, लंच बॉक्स वगैरे इतके प्रकार आहे वेगवेगळे. तर तेच बघत होतो, म्हटलं चला झालेलंच आहे आमची शॉपिंग, पण बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला दाखवू काय काय. आणि हे खूप छान आहे. तर याच्यामध्ये आपण पाणी जास्त पिलं जातं, म्हणजे याच्यामध्ये तर त्याच्यात आपण काकडी, पाण्यामध्ये काकडी, लिंबू वगैरे टाकून ठेवू शकतो उन्हाळ्यात पिण्यासाठी, किंवा घेऊन जाऊ शकतो. खूपच छान असतं ते. आणि मला बरण्यांचा खूप शौक आहे. म्हणजे मी माझ्याकडे काचेच्या बरण्या, तुम्ही बघत असेल किचनमध्ये खूपच आहे माझ्याकडे, वेगवेगळ्या आकाराच्या बरण्या आहेत, पंपकिन वगैरे. तर तेच मी बघत होती. आणि आता हे लंच बॉक्स बघू शकता, किती छान छान लंच बॉक्स आहे. आणि तेच म्हटलं चला बघू आणि तुम्हाला पण दाखवू. मला एवढं काही घ्यायचं नव्हतं, भांडे आता मला गोळा करायचीच नाही मला. तरी म्हटलं चला आलोच आहे तर तुम्हाला पण दाखवू की काय काय आहे नवीन, किंवा कोणत्या कोणत्या गोष्टी नवीन आलेल्या आहेत. तर ह्या प्लेट्स बघू शकता, इथे केवढ्या प्लेट्स आहे, ताटं वगैरे, आणि छान क्वालिटी आहे तिथली. तर हे लंच बॉक्स सगळे बघू शकता, इतके छान छान लंच बॉक्स आहे. तर डीमार्टला आला ना, आपल्याला जसं पाहिजे तसं लंच बॉक्स किंवा काही गोष्टी भेटून जाऊ शकतात. इथे पूजेचं साहित्य म्हणजे आपले घंटी, दिवे, नंतर आपलं काय म्हणतात ते कुंकू ठेवायचं. आणि ही बॉटल पण इतकी छान होती ना, पाणी पिण्याच्या बॉटल्स वगैरे छान छान बॉटल्स होत्या. तर मी तेच वैभवला दाखवत होती की खूप छान छान बॉटल्स आहेत. तर तेच आता बघतो अजून कुठे काय काय आहे वगैरे, तुम्हाला दाखवतेच. आणि इथे समई वगैरे बघू शकता, इथे दिवे आणि समई पण छान छान होत्या. आणि एकदम रिजनेबल प्राईसमध्ये. आता प्राईस तुम्हाला दिसतच असेल किती 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 प्राईसचे आहे हे सगळं. तर तेच बघत होतो, म्हटलं काय काय मिळतं वगैरे. आणि आम्ही कसं जास्त करून रिलायन्स वगैरे तिकडे शॉपिंग करतो, पण कधीतरी डीमार्टला येतो. तर खूपच छान छान. आणि हे डीमार्ट आहे ना, तर इथे तेच बघत होतो. आणि हे डीमार्ट आहे ना, जे मेडिकल कॉलेज आहे ना तिकडे, मेडिकल कॉलेजच्या तिकडे. आणि एक पाथर्डीकडे आहे. तर तेच इकडे खूप मोठं आहे. पाथर्डीकडे एवढं मोठं नाही आहे. मेडिकल कॉलेज आहे तिकडे खूपच मोठं आहे. तर इथे बघू शकता, आता आम्ही भांडे बघत होतो, इतके हेवी भांडे आहे ना, जड स्टेनलेस स्टीलचे. तर तेच आता 99 रुपयाला. तर इथे मी आता आली डीमार्टवरून, आणि मस्त असं कॉर्ड सेट घेतलेला आहे घरात घालण्यासाठी. ब्लॅक कलरचा वेलवेटचा इतका छान आहे ना गरम विंटरमध्ये. तर हे घेतलेलं आहे मी. तर इथे काय काय आणलं ते नंतर दाखवतेच तुम्हाला. आणि विहानला स्केटबोर्ड काढून दिला आम्ही याच्यातून
बेडमध्ये ठेवलेला होता. इतका छान चालवतोय ना, तुम्हाला दाखवते. दाखव बिहार बाजू कियाला, बघू शकता. त्याला मस्त चालवता येतोय. नाही तर मागे त्याला चालवताच येत नव्हतं. इथे कियाला दाखव बिहार, बघू शकता. असं न धरता चालवता नाही तर त्याला असं चालवताच येत नव्हतं. तर मला खूप आनंद झाला की त्याला येतंय एकदम. हा चालव. हळू. कसं ते खूप प्रॅक्टिस लागते हे करायला. हा चालव. हा खूप मस्त चालवतोय. तर हे खूप छान आहे. नंतर पूर्ण दाखवते कसा आहे ड्रेस. आणि आता येऊन बसलो थोडंसं. आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं ते. तर चला बोलते ना आता तुमच्याशी. तयारी तर मस्त आज चिकन करणार. चिकनची तयारी. तर हा वाटण मसाला आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये मस्त चिकन करणार. आणि हे पण एक घेऊन आली मी, फिश फ्राय मसाला. तर वेगवेगळे मसाले असे ट्राय करून बघतो. तर मी हा ड्रेस घेतलेला आहे. मस्त कॉर्डसेट आहे वेलवेट, घरात घालण्यासाठी. तुम्हाला पूर्ण दाखवते कसं आहे. तर बघू शकता असं या पद्धतीचा. अशी अँकल पॅन्ट आहे आणि अशी मस्त वेलवेटचं आहे. आणि विंटरमध्ये स्पेशली घालण्यासाठी छान आहे, एकदम गरम आहे मस्त. तर मी लगेच घातला. तर कसा वाटला ते नक्की सांगा. तर हे घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मग मी एक कढई घेतली, बघू शकता. त्यातच मस्त चिकन करणार आहे. धुतली ती, त्याचं स्टिकर काढून टाकलं. तर अशी कढई आहे ब्लॅक पर्लमध्ये, हंडी म्हणता याला. तर याच्यामध्ये मी आज चिकन करणार मस्त स्पेशल. तर ही घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग मला ॲप्रन घेतलेलं आहे. हे ते दुसरं होतं ना माझ्याकडे, तर ते खूप मोठं होतं. तर ते अशी ते बांधावं लागायचं मला. पण हे एकदम परफेक्ट आहे. तुला कशाला कुकिंग करायला तेव्हा. अरे शेफ पण असेच घालतात. व्हाईट कलरचे, व्हाईट कलरचे शेफ घालतात. आणि टोपी घालतात काहीतरी अशी मोठी. छान आहे का. हा छान. कण्याच्या वेळेस हेच घालेल. कसं आपले ड्रेस चांगले राहतात वगैरे. ते दुसरं होतं माझ्याकडे, पण ते कसं मोठं होतं आणि खूप खाली होऊन जायचं ते. पण हे छान आहे. इथे असं काही आपण रुमाल वगैरे असं काही ठेवू शकतो किंवा मोबाईल वगैरे पटकन ठेवू शकतो. तर बरोबर आलेले आहेत. खूप छान कलर आहे, व्हायलेट कलर आहे मस्त. तर हे घेतलेलं आहे. आता कुकिंग करताना तेच वापरून जाईल. तर असं घेतलेलं आहे, बघू शकता ॲप्रन. त्याच्यानंतर मग घेतलेला आहे कप. तर हा मग घेतलेला आहे. तुम्हाला माहिती आहे मला मग खूप आवडतं चहा प्यायला. मी कपमध्ये नाही पित, मगमध्येच पिते. तर बघू शकता असं मग घेतलेलं आहे, बघू शकता. खूप छान आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मगमध्ये चहा पिते वगैरे. पण हा खूप मला छान वाटला. त्याच्यावर लिहिलेलं आहे होम ॲज वेअर आय एम विथ यू, असं काहीतरी लिहिलेलं आहे. आणि खूप छान आहे. त्याचा कलर पण मस्त आहे असा व्हाईट. तर व्हाईट कप नव्हतं माझ्याकडे ब्लॅक आहे, ब्राऊन आहे, नंतर रेड आहे. पण असं व्हाईट नव्हता. पण खूप छान आहे, बघू शकता. तर मला खूपच आवडला. तर हा कप मग घेतलेला आहे चहा पिण्यासाठी, माझे चहा कॉफी काही असेल. आणि एक म्हणजे मला खूप छान ट्रे भेटलेला आहे. 99 रुपीजलाच मिळालेला आहे, बघू शकता. इथे किंमत ऑफर प्राईस. तर हा असा 150ला, पण मेटलचा आहे, खूप हेवी आहे. तर आपण असं म्हणजे कोणी पाहुणे आले वगैरे तर आपण एक चहा, एक ग्लास असं ठेवू शकतो पाण्याचा. समजा तुम्हाला दाखवते मी. किंवा 2 ग्लास वगैरे असं ठेवून आपण देऊ शकतो, बघू शकता असं. तर असं आहे, मेटल आहे शिवाय. आणि खूप हेवी आहे, चांगली क्वालिटी एकदम. खूप हेवी तो. आणि खाली असं काहीतरी त्याला अँटी स्किड आहे बसवलेलं. तर बघू शकता असं आहे. खूपच छान आहे, मला खूप छान वाटला. तर मग मी लगेच घेऊन टाकला हा मेटलमध्ये. नाही तर असं खूप महाग गेला असतं जर कुठे दुसरीकडे आपण घेतला असतं तर. तर असं ट्रे घेतलेला आहे छोटासा क्यूटसा. त्याच्यात आपण प्लॅटर पण सजवू शकतो काही वेगळं, ते पण करू शकतो.
तर हा घेतलेला आहे. आणि बाकी काही नाही एक्स्ट्राचं सामान म्हणजे आपली साखर वगैरे मोठं आणि काढलेलं हे आहे. घेतलेले बघू शकता खूप मोठं आहे. तर ते याच्यासाठी की काही सामान एक्स्ट्राचं सामान वगैरे ठेवण्यासाठी याला व्हील्स पण आहे असे. तर असं घेतलेलं आहे. खूप हेवी आहे, नाकोडा कंपनीचा आहे. तर ते तुम्हाला माहिती त्याच्यात बादल्या वगैरे खूप चांगल्या असतात आणि चांगलं मटेरियल असतं ते खूप असं. तर एवढं मोठं आहे बघू शकता, खूप मोठं एवढं मोठं आहे. धरली आहे घेऊन तर बाकी काही नाही. मग एक्स्ट्रा आपलं मधुची साखर जी रेग्युलर लागते ना, मधुची साखर आणि तेलाच्या पॅकेट्स घेतलेले आहे. सूर्यफूल तुम्ही बघितलं असेल, मी 5 पॅकेट्स घेतलेले आहे. तेवढे बरोबर पुरतात मला, महिना 1.5 महिना पुरतात. तर एवढं सामान घेतलेलं होतं डीमार्टला आणि खूप गर्दी होती. बघितलं असेल खूपच गर्दी. आणि आता तरी एवढी नव्हती, पण दिवाळीच्या आधी इतकी गर्दी होती ना, गेलो होतो आम्ही, पण खूप गर्दी होती. तर तेच आता मी स्वयंपाक करून घेते, मस्त चिकन करते. तर इथे चिकन साफ पण करून ठेवलेलं आहे, मस्त क्लीन करून ठेवलेलं आहे. तर आता चिकन करते आणि आपलं नवीन ऍप्रन वापरते. तेवढंच काम होतं डीमार्टला वगैरे. बाकीच्या मेन गोष्टी म्हणजे साखर घेतलेली आहे आणि तेलाच्या पिशव्या मी इथे ठेवलेल्या आहे बघू शकता. तर आता याच्यात काय कांदे वगैरे मी बाहेर ठेवलेले, तर तेलाच्या पिशव्या म्हटलं याच्यात ठेवेल. आणि हे आहेच काम, लसूण कांदे वगैरे ठेवायला. आणि वरची तर सगळे मसाले वगैरे असतातच. तर म्हटलं तेल आणि ते असं इथे ठेवलं. सध्या पॅन्ट्री रूम तयार होत नाही तोपर्यंत इथेच ठेवेल. तर असं होता व्लॉग. तुम्हाला दाखवलं डीमार्टला वगैरे गेलो. तर आता स्वयंपाक करते, इथे चिकन पण धुवून ठेवलेलं आहे बघू शकता. इथे मस्त नवीन कढईमध्ये करणार आज चिकन. तर आज नवीन ऍप्रन पण यूज करणार. तर कसं वाटलं आजचा व्लॉग? आय होप तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल. तर व्हिडिओ इथेच एंड करते. आता स्वयंपाक वगैरे करून घेणार. तर व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.